तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। कशा पद्धतीनं पेरणीचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे? काय होतं, दरवर्षी पावसाळ्यामध्ये जून महिना लागला की शेतकऱ्यांना पहिली गोष्ट 7 जूनची शेतकरी वाट बघतो आणि योगायोगाने 7 जूनच्या आधीच ढगाकडे बघायची गरजच राहिली नाही। काय झालं, जे काम समजा जे पाऊस कसा असतो 7 जून नंतर पडतो, पण योगायोगाने यावर्षी मे मध्ये इतका पाऊस पडला ओढे नदी नाले वाहू लागले। म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर आमच्या गावचं ते उदाहरण सांगतो की आमचं हे गुगळे दामणगाव आहे, तर दरवर्षी आमच्या गावामध्ये 750-700 मिलीमीटर पाऊस पडतो, पण या वर्षी आतापर्यंत आम्ही मिलीमीटर मध्ये मोजल्याच्या नंतर तर हे पाऊस जवळपास 350-400 मिलीमीटर झाला। म्हणजे इतका झाला की पावसाळ्यापेक्षा जवळपास 75% आता पडला। मग शेतकऱ्यांनी काय केलं, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, मग आता शेतकरी काय करायले, आधी शेतीची मशागत करायले, तण आहे ना ते त्यांना पाळी वापसा झाल्याच्या नंतर त्याला रोटावेटर करून चांगलं शेतीची मशागत करत आहेत आणि मशागत करण्याच्या नंतर शेतकरी पेरणीच्या तयारी लागणार आहेत। 10 जून पर्यंत पेरणी करू नये असं हवामान कशा पद्धतीने बघता पेरणी करावी का नाही करावी? कोणी जरी सांगितलं तर वैयक्तिक मी सांगू इच्छितो, शेतकरी इतका हुशार आहे की त्यांना म्हणजे सगळंच कळतंय। पेरणी करायची की नाही, शेतकरी काय करतो, पाऊस पडल्याच्या नंतर शेतात जातो, शेतात गेल्याच्या नंतर कुदळीनं जमिनीची ओल बघतो। जमिनीत जर ईदभर ओल झाली ना की कधी जर पेरणी केली, 15-20 दिवस 25 दिवस पाऊस जरी नाही आला ना तर ते पीक निघत वर येतं, काही होत नाही। आणि ह्या 15-20 दिवसात एखादा पावसाचा शिरकाव येऊन जातो, म्हणून शेतकरी काय करते, स्वतःचा निर्णय घेते आणि मुगाची पेरणीची तयारी करते, त्याच्यानंतर उडदाच्या पेरणीची तयारी करते। काही शेतकऱ्यांकडे काय झालं, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला कापस लागवड करायचं असं तर बियाणं टोचून लावा, त्याच्यामध्ये देखील चांगले कापस उगवून निघतील। आणि त्याच्यानंतर योगायोगाने आता हे एकदम पाऊस आता बंद पडणारच नाही। आता म्हणजे 7-8 जूनला देखील 7-8-9 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणजे भाग बदलत पडणार आहे पण पडतच जाणार आहे। त्याच्यानंतर 10-11-12-13च्या दरम्यान काय होणार आहे, थोडं विश्रांती घेणार आहे, पण राज्यामध्ये 14 जून ते 18 जून पावसाळ्यामध्ये आतापर्यंत जून मध्ये इतका पाऊस पडला नाही, तितका पाऊस या 14 ते 18 मध्ये पडणार आहे। आणि त्याच्यामध्ये समजा शेतकऱ्याने पेरणी केली आणि उगून आलं तर शेतकऱ्यासाठी खूप जीवदान आहे। आणि ज्या वर्षी लवकर पेरणी होती त्या वर्षी म्हणजे जी पेरणी आहे योग्य उतार देखील येतो। कुठेतरी असंही आहे, आता मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कशा पद्धतीने पेरण्या कराव्यात, काय त्यांना काय सल्ला असेल? शेतकऱ्याला एक माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, शेतामध्ये जायचं, कुदळ घेऊन जा, जमिनीची ओल तपासा, 1 फूट ओल असली, 1 इंच जर ओल असली तुम्ही तुमचं पेरू शकता। पेरल्याच्या नंतर ते उगवतच असतं आणि खताचं चांगलं नियोजन करा, चांगलं बियाणं निवडा, असं केल्याच्या नंतर तुमची पेरणी चांगली होईल। कुठेतरी मे महिन्यात जास्त पाऊस झाल्यामुळे पुढचे 4 महिन्याचा जो पावसाळा आहे तो कशा पद्धतीचा असेल आणि त्याला काय परिणाम शेतीसाठी होईल? माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला सांगतो, या 2025 मी 1 जानेवारी मध्येच अंदाज टाकला होता की 2025 ला यावर्षी खूप पाऊस पडणार आहे। आणि तुम्हाला सांगलं होतं जून मध्ये पाऊस चांगला राहणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील असा देखील अंदाज दिला होता। जुलैमध्ये देखील जूनपेक्षा जास्त पाऊस राहील आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे आणि 2 नोव्हेंबरला मात्र यावर्षी थंडी येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज दिलेला आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।